ही थेट दृश्य आहेत. उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झालेत. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे. शिवतीर्थावरती उपस्थित आहेत. गिरीश, काही वेळापूर्वीच रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आले, त्यानंतर प्रसाद लाड आणि आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा शिवतीर्थावर दाखल झालेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे कुटुंब हे या ठिकाणी शिवतीर्थ येथे दाखल झालेले आहे. सुरुवातीलाच रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवतीर्थवर पोहोचले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत. खरं तर हा इंडिया आघाडीची बैठक आहे दिल्लीत आणि या बैठकीला उद्धव ठाकरे दिल्लीत न जाता ऑनलाईन उपस्थित राहिलेले आहेत. मात्र ही बैठक देखील त्यांनी अर्ध्यावरच सोडून ते आता पुन्हा एकदा शुभेच्छा देण्यासाठी या शिवतीर्थ राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले. विशेष करून आज प्रसाद लाड देखील आतमध्ये आहेत. ते देखील शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ येथे पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता सर्वच राजकीय नेते हे शिवतीर्थ येथे शर्मिला ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे यांचे शिवतीर्थवर येण्यामुळे आता चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. याला कारण म्हणजे आज इंडिया आघाडीची बैठक आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला न जाता दिल्लीत न जाता त्यांनी आज मुंबईतच सहभाग दर्शवला. विशेष करून काही वेळा ही बैठक अटेंड केली आणि त्यानंतर ते आता पुन्हा हे शिवतीर्थ पोहोचले. त्यामुळे या देखील चर्चा सुरू होत्या की राज ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी होणार का. त्यांच्या संदर्भात देखील जेव्हा संजय राऊत सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की जर राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांच्याबाबतचा जो प्रस्ताव आहे किंवा त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल राज ठाकरे यांच्यासोबत. त्यानंतर संजय राऊत देखील सकाळी भेटून गेलेले आहेत. त्यामुळे ही देखील काही चर्चा होईल का असं देखील चर्चा सुरू